जय हिंद मित्रांनो, मी अनिल पगारे आणि स्वागत आहे तुमचं आपलं डिअर नोकरी या युट्यूब चॅनल वरती. तर बघा, आज आपण नाही का अपूर्णांकाचा तिसरा जो काय भाग आहे तो या ठिकाणी बघणार आहोत आणि त्यामध्ये चालू आहे आपले काय तर शाब्दिक उदाहरणे. म्हणजे अपूर्णांकावरती नाही का कशा पद्धतीचे उदाहरणं असतात ते आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. बरोबर आहे का नाही? तर सगळ्यात पहिले बघा मित्रांनो, आता नाही का भरतीची ऍड ही लवकरात लवकर येणार आहे आणि त्यासाठी नाही का तुम्ही तयारी ही चांगली करत असणार. तर मागच्या वर्षी आपण राहिलो असेल तर ह्या वर्षी नाही का ती उणीव आपल्याला भरून या ठिकाणी काढायची आहे. बरोबर आहे का नाही? कारण आता किती दिवस नाही का लोकांचे टोमणे ऐकणार की अरे किती दिवस असा रिकामा फिरतो आणि म्हणजे त्यामध्ये शेजारी असो किंवा आपले नातेवाईक असो, टोमणे मारण्यात एकदम एक्सपर्ट असतं आहे का नाही? जर टोमणे मारण्याचं जर ऑलिम्पिक जर असतं ना, तर ह्या लोकांकडे नाही का सगळ्यात जास्त मेडल असते, मला तर असं वाटतं. बरोबर आहे का नाही? तर मग नाही का ह्या लोकांना नाही का आता बोलून नाही तर आपल्याला करून दाखवायचंय आणि आपल्या स्वतःसाठी पण, कारण आपलं पण काहीतरी स्टेटस पाहिजे ना भाऊ. बरोबर आहे का नाही? किती दिवस आपण पण आपल्या आई वडिलांच्या जीवावरती जगणार आहे का नाही? किती कधीतरी आपल्याला पण असं लाज वाटायला लागते की यार किती वर्ष झाले, इतकं एज पण झालंय आणि अजून पण आपण काही कमवत नाही. जर कुठं जायचं असलं तरी आपल्याला बापाकडून पैसे घ्यावे लागतात, त्यांच्याकडून पेट्रोलसाठी पैसे घ्यावे लागतात. बरोबर आहे का नाही? आणि आपण आपल्या मनासारखं लाईफ पण जगू शकत नाही. बरोबर ना? जर समजा आपल्याला एखादा ड्रेस घ्यायचा असला तरीही आपण घेऊ शकत नाही आता सध्याच्या कंडिशनला, हे का नाही? म्हणून नाही का आपल्या स्वतःसाठी सुद्धा आपलं स्टेटस मेंटेन करण्यासाठी सुद्धा आपल्यासाठी नोकरी ही खूप महत्वाची आहे. त्यामुळे भाऊ, ह्या वर्षी काहीही झालं, जीव जरी गेला तरी पण नाही का वर्दी ही अंगावरती चढलीच पाहिजे. आणि त्यासाठी नाही का 100% द्या, म्हणजे स्वतःला 100% द्या. बिलकुल टाइमपास वगैरे जो असेल तो आजपासूनच सोडून द्या आणि जे फक्त आपला अभ्यास आणि ग्राउंड, बस ह्याच दोन गोष्टी आहे. फक्त काही दिवसासाठी, काही कालावधीसाठी तुम्हाला बाकी गोष्टी जे काही टाइमपास आहे, जे तुमचा इन्स्टा असेल, सोशल मीडिया म्हणा, तर सोशल मीडिया तुम्हाला सोडायचं आहे. फक्त जे काही आपलं समजा कामापुरतं आहे, ज्यावरून समजा तुम्ही टेलिग्राम असेल, करंट अफेअर्स त्यावरून घेत असेल तर त्या गोष्टी करा. पण इतर स्क्रोलिंग मध्ये भाऊ काहीच नाही. बरोबर आहे का नाही? नंतर त्या गोष्टी करायच्या आहे तुम्हाला, कारण ते त्यासाठी भरपूर वेळ आहे. म्हणून आता सध्याचा वेळ फक्त हा आपला स्ट्रगलचा आहे. तर त्या स्ट्रगलला नाही का, त्या स्ट्रगलचं सोनं करा, म्हणजे जी संधी आली तिचं सोनं करा. बरोबर आहे का नाही? चला उदाहरणाकडे या. बघा उदाहरण काय या ठिकाणी, एका हौदात नाही का 2/5 भाग पाणी भरलेले असून आणखी नाही का 39 लिटर पाणी भरल्यास हौद नाही का काय होतो, पूर्ण भरतो. तर अर्धा हौद भरण्यासाठी किती पाणी लागेल हे आपल्याला या ठिकाणी काढायचंय. तर बघा, आता हौदात नाही का एक हौद आहे आणि त्यात पाणी किती आहे, तर 2/3 सॉरी 2/5, म्हणजे 2/5 भाग नाही का पाण्याने भरलेला आहे. मग जर 5 म्हणजे एकूण असेल आणि भरलेला किती आहे, तर 2 आहे. म्हणजे खाली किती राहणार बघा आता. जर 5 मधून 2 गेले तर किती उरतात, 3. म्हणजे 5/3 भाग हा नाही का भरायचा बाकी आहे किंवा रिकामा आहे. पण पुढं काय म्हणलंय बघा, भरलेला असून आणखी नाही का 39 लिटर जर पाणी टाकलं तर काय होतं, हौद या ठिकाणी फुल भरतो. म्हणजे जर हे 3/5 जर पाणी टाकलं तर हौद फुल भरणार आहे. पण ऑलरेडी किती पाणी आहे त्याच्यात, तर 5/5 2/5 भाग पाण्याने भरलेला आहे. तर मग आपल्याला टाकायचं किती पाणी, तर 3/5 पाणी, एवढं 3/5 भाग आपल्याला पाणी टाकायचं आहे. आणि तो ते म्हणजे किती आहे, तर 39 लिटर. तर बघा मग 3 म्हणजे जर 39 असेल, किती 39, तर हे 5 म्हणजे किती, बरोबर? 5 म्हणजे एकूण पाणी. तर बघा मग आता याचा तिरकस गुणाकार करू आपण. बघा या ठिकाणी करतो, 5 गुणिले 39 भागाकारात हे 3. बघा आता या ठिकाणी भाग जातोय 3ने, 3 एक 3 आणि हे 3 त्रिक 9. बस उरलं किती बघा आता, 5 गुणाकारात 13. बरोबर आहे का नाही? बघा आता 13चा पाडा म्हणा 5 पर्यंत. 13 पंचा किती, तर 65, आहे की नाही? ठीक आहे ना? तर बघा, ज्यांचे पाढे वगैरे पाठ नसेल किंवा पाढे तुम्हाला येत नसेल, तर आपण नाही का एक व्हिडिओ पण घेतलेला आहे त्याच्यावरती. पाढे नाही का एकदम काही सेकंदात कसे तयार करायचे ते पण तुम्ही नाही का चेकआउट करू शकता. बघा आता या ठिकाणी काय आलं, तर हौदात किती पाणी बसणार आहे, तर एकूण बसणार आहे 65 लिटर. बरोबर ना? पण पुढे काय म्हणलंय बघा मग, तर अर्धा हौद भरण्यासाठी किती पाणी लागेल. म्हणजे अर्धा हौद म्हणजे काय, तर याला 2 ठिकाणी करा, म्हणून याला 2 ने भाग देऊ. बघा आता 2 ने ज्यावेळेस भाग देतो बघा मी, बे एक बे, बे त्रिक 6, आणि आता इथं बघा, बे एक बे, बे दुणे 4, म्हणजे 2 उरला किती, 1 आहे. म्हणून 2 ने 1 ला भाग जात नाही म्हणून 0 घेतला. हा 0 घेतला म्हणून ह्या ठिकाणी दशांश चिन्ह दिलंय मी. बरोबर? तर बघा आता, बेपंचे 10, म्हणजेच अर्ध्या हौदात किती पाणी बसणार आहे या ठिकाणी, तर 32.5 लिटर तुमचं या ठिकाणी त्या हौदात पाणी असणार आहे, अर्धा हौद. बरोबर?
ठीक आहे. तर बघा मित्रांनो, आता पुढचं उदाहरण या ठिकाणी घेणार आहोत आपण. बरं का, ज्यावेळेस आपण नाही का प्रॅक्टिस करत असतो ना, किंवा समजा ग्राउंडवरती आपण रनिंगला उतरलोय, त्यावेळेस नाही का समजा दम लागला, तर आपण काय म्हणतो, "जाऊ दे यार, देतो सोडून." आणि आपला तर टाईम कव्हर झालेला नाही. आणि त्यावेळेस आपण काय म्हणतो, "सोडून देतो, जाऊ दे, करू आता उद्या प्रॅक्टिस होईल, करू." पण असं करता-करता वेळ निघून जातो आणि ज्यावेळेस नाही का समजा भरती देतो आपण आणि मग आपण काय म्हणतो, "यार, थोडं ग्राउंड जर केलं असतं, तर बरं झालं असतं. अभ्यास तर चांगला होता, पण ग्राउंड नाही केलं." मग म्हणजे काय, तर त्यावेळेस आपण पस्तावा करत बसतो. मग होऊन गेल्यावर कोणत्याही गोष्टीचा जर आपण पश्चाताप केला, तर त्याचा फायदा आहे का? तर नाही. मग आता जी वेळ आहे ना, तर यामध्ये तुम्ही नाही का 100% द्या ना. होऊ द्या ना, काय होणार आहे? मरणार आहे का? मरत तर नाही माणूस. कारण ज्यावेळेस नाही का दम लागलाय तुम्हाला, त्यावेळेस फक्त तुमची नाही का फक्त 60% एनर्जी लागलेली असते. बाकी अजून 40% एनर्जी तुम्ही तरीही पळू शकता. बरोबर आहे का नाही? म्हणून काही जरी झालं, तरी नाही का आपला ग्राउंड हा प्लस पॉइंट असला पाहिजे. त्याचबरोबर लेखी पण तेवढंच महत्वाची. म्हणजे दोन्ही पण गोष्टी नाही का सोबत घेऊन चालायच्या आहे. म्हणजे आपण नाही का इतरांपेक्षा थोडेसे पुढे राहू. म्हणून दोन्ही गोष्टींवरती फोकस करा. जर समजा आपण आळस करत असलो, सकाळी समजा अलार्म लावलाय, बरोबर का, आज रनिंगला जायचंय आणि मग लगेच आपण अलार्म घेतो, मोबाईल घेतो आणि अलार्म बंद करून टाकतो. म्हणतो जाऊ दे यार, उद्या जाऊ. आज तरी काय, जाऊ दे, एका दिवसाने काय होतं. असं करता-करता नाही का आपण नाही का म्हणजे सवय, बॉडीला सवय लागून जाते. मग तसा आळस, म्हणून आळस हा माणसाचा नाही का सगळ्यात मोठा शत्रू आहे. कारण आपण थोडे-थोडे दिवस नाही का वाया घालवतो आणि नंतर आपल्याला त्या गोष्टीचा पस्तावा येतो. म्हणून आत्ता सध्या वेळ आहे, त्या वेळेचं नाही का सोनं करायचंय, आहे का नाही? तर चला बघू पुढचं उदाहरण बघा आता. या ठिकाणी काय, एका पिशवीतील नाही का 1/7 आंबे नाही का खराब झाले. त्याचबरोबर 3/6 आंब्यांचा नाही का रस केला आणि 1/7 आंबे नाही का या ठिकाणी खाल्ले व 48 आंबे नाही का त्या पिशवीत शिल्लक आहे. तर एकूण आंबे किती असणार आहे, ते आपल्याला काढायचंय. तर या ठिकाणी बघा, जेवढे पण आंब्यांचा वापर झालाय किंवा काहीचे खराब झाले असेल किंवा खाल्ले असेल, तर या ठिकाणी नाही का आपल्याला सगळ्यांची बेरीज करायची. मग आपण पाठीमागे शिकलोय, की अपूर्णांकाची बेरीज कशा पद्धतीने करायची. मग जेवढे हे अपूर्णांक तुम्हाला ह्या ठिकाणी दिसताय, ते नाही का एका ठिकाणी खाली लिहून घेऊ आपण. बघा, 1/7 आंबे काय झाले, तर खराब झाले. त्याचबरोबर 3/7 आंबे किती, 3/7 आंबे या ठिकाणी रस केलाय. त्याचबरोबर नाही का प्लस 1/7 आंब्यांचं काय केलंय, तर खाल्ले गेले. बरोबर. आणि उरले किती आहे, 48 आहे. म्हणजे ही पूर्ण संख्या आहे. हिचा नंतर विचार करू आपण. एकदा एवढे किती वापरात आले त्या आंब्यांची बेरीज करा. बघा, हे अपूर्णांक जे दिले त्यांची बेरीज करू. आता सांगितलं काय होतं, की ज्याही वेळेस नाही का छेद समान असेल, तर तो छेद नाही का जशाचा तसा लिहून घ्यायचा. जर 7 आहे तर तो 7 जशाच तसा लिहिला. बरोबर. आणि जे वरच्या संख्या दिसताय त्यांची नाही का बेरीज करून घ्यायची. बघा, 1 आणि 3 4 आणि 1 5, म्हणजेच 5/7 आंबे या ठिकाणी नाही का वापरलेले, बरोबर, किंवा संपलेले असं म्हणायला काही हरकत नाही. बरोबर. आणि 48 आंबे पिशवीत शिल्लक आहे. तर एकूण आंबे किती असणार आहे. मग जर समजा 7 मधून जर 5 संपले असं समजा, ठीक आहे, 7 मधून 5 संपले तर उरले किती, 2, म्हणजेच 2/7. बरोबर आहे का नाही, 2/7 या ठिकाणी तुमचे शिल्लक आहे. बरोबर ना. तर मग बघा, आता जे शिल्लक आहे म्हणजे हे 48 आंबे पिशवीत शिल्लक आहे. बरोबर. तर हे 2 म्हणजे किती, तर हे 2 म्हणजेच 48. तर हे आपल्याला एकूण आंबे काढायचे, म्हणजेच हे 7. तर एकूण म्हणजे किती, तर बघा किती, एक्स, याचा तिरकस गुणाकार करा, तुम्हाला तुमचं उत्तर या ठिकाणी भेटून जाईल. बघा, 7 गुणिले 48 भागाकारात 2. बघा आता भाग जातोय बघा दोन्ही. बेक बे, बे दुने 4 आणि हे बे चोक 8. बघा उरलं काय या ठिकाणी, तर 7 गुणिले 24. ठीक आहे ना. बस याचा गुणाकार करून घ्या आता. 7 चोक 28, 2, 7 दुने 14 आणि 2, 14 2 16, म्हणजे एकूण आंबे असणार आहे त्या पिशवीमध्ये किती, तर 168. तर अशा प्रकारे बघा अपूर्णांक समजताय का नाही तुम्हाला. आणि यावरती नाही का 100% हो, 100% म्हणजे 100% उदाहरण येतं म्हणजे येतं. आणि ते आपल्याला जमलं पाहिजे. ठीक आहे की नाही, काय अवघड पण नाही जास्त, पण जमलं पाहिजे. थोडंसं होतं कन्फ्युजन, पण कन्फ्युजन होण्यासारखं तर मला वाटत नाही काय असणार आहे, है की नाही. थोडीशी प्रॅक्टिस केली म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला हे येऊन जातं. चला पुढचं उदाहरण बघू. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी उदाहरण काय, 5,000 लिटर पाणी भरलेल्या टाकीतील एक टाकी आहे, त्यात पाणी किती आहे, 5,000 लिटर. त्यापैकी नाही का 1/4 भाग पाणी नाही का पहिल्या दिवशी वापरलं आणि दुसऱ्या दिवशी नाही का शिल्लक पाण्यातील 1/5 भाग नाही का वापरला. तर आता त्या टाकीत पाणी किती असेल हे आपल्याला या ठिकाणी काढायचंय. तर बघा मग पाणी किती टाकीत, तर 5,000 लिटर, म्हणून मी या ठिकाणी 5,000 लिहिले.
बरोबर. आणि पहिल्या दिवशी वापरलं किती रे, तर 1/4 भाग वापरलाय, 1/4 भाग, बरोबर. तर मग जर समजा हे 4 म्हणजेच 5,000 आहे, बरोबर. तर त्याच्यापैकी किती वापरलंय, तर 1 वापरलंय. मग या ठिकाणी आपण भाग देऊ बघा, 4 ने भाग. 4 एक 4, बरोबर. उरले किती या ठिकाणी, तर 1 उरला. 4 दुने 8 म्हणजे हे 10 झाले. 4 दुने 8, बरोबर. आता उरले किती, तर 2 आणि 4 पंचे या ठिकाणी 20 आणि हा शून्य जशाच्या तसा. म्हणजे पहिल्या दिवशी पाणी किती वापरलं ह्या 5,000 पैकी, या 5,000 लिटर पैकी 5,000 लिटर पैकी तुम्ही वापरलंय पाणी या ठिकाणी 1250 लिटर. 1250 लिटर. मग आता पाणी शिल्लक किती राहणार जर वापरलं एवढं येतं, तर राहणार आहे तुमचं बघा, जर 1250 जर वजा केलं तर 3,750 लिटर पाणी तुमचं या ठिकाणी शिल्लक राहतं. बघा मग आता दुसऱ्या दिवशी शिल्लक पाण्यातील म्हणजे ह्या पाण्यातील नाही का किती, तर 1/5 भाग वापरला तर पाणी किती राहील ते आपल्याला काढायचं. तर बघा मग किती आहे, 3,750 भागिले गुणिले 1/5. बघा आता 1/5 भाग नाही का आता दुसऱ्या दिवशी वापरलाय, तर बघा 5 ने भाग देऊ आपण. 5 7 35, उरता किती, तर हे 2 म्हणजे आता हे झाले 25. 5 5 25 आणि हा शून्य जशाच्या तसा. म्हणजे दुसऱ्या दिवशी किती पाणी वापरलंय, तर 750 लिटर पाणी या ठिकाणी वापरलं आहे. मग विचारलं काय, तर शिल्लक पाणी किती आहे आता, तर बघा मग 3,750 मधून जर 750 तुम्ही या ठिकाणी वजा केलं तर तुम्हाला उरलेलं पाणी भेटतंय 3,000 लिटर. तर बघा त्या टाकीत आता पाणी किती असणार आहे, तर 3,000 लिटर पाणी त्या टाकीत असणार आहे. समजलं का. चला पुढे आणखी एखादं उदाहरण बघू. तर बघा मित्रांनो पुढचं उदाहरण आहे बघा काय, एका शेतकऱ्याने नाही का त्याच्याकडे एकूण जमिनीचा, बघा एक शेतकरी आहे आणि त्याच्याकडे काही जमीन आहे, त्या जमिनीपैकी नाही का 1/6 भाग तसंच 1/5 भाग आणि 1/4 भाग अनुक्रमे नाही का पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मुलाला नाही का त्याने वाटला किंवा दिला. तर त्याच्याकडे नाही का आता किती भाग शिल्लक राहील त्या जमिनीचा. ठीक आहे. तर असं उदाहरण आहे बघा. तर आता ह्या शेतकऱ्याला किती 3 मुलं आहे आणि त्याने नाही का वेगवेगळ्या प्रकारे नाही का त्या मुलांमध्ये जमिनीची वाटणी केली. तर त्या जमिनीपैकी नाही का किती जमीन त्याच्याकडे शिल्लक राहणार आहे असं हे उदाहरण आहे. तर बघा जर समजा फॅमिलीमध्ये पण घ्या, जर समजा 2-3 मुलं आहे आणि त्यापैकी जर एखादा जर समजा नोकरीला आहे आणि बाकी समजा 2 जण घरीच राहत आहे किंवा काहीतरी काम चालू आहे त्यांचं, शेती करताय, तर ह्या तिघांपैकी रिस्पेक्ट कोणाला भेटते रे, जो समजा नोकरीला आहे, बरोबर आहे का नाही. तर तसंच आहे भाऊ, जरी समजा आई वडिलांना तिन्ही मुलं जरी सारखे असले तरी पण नाही का त्या मुलाचे नाही का घरामध्ये चांगले जास्तीत जास्त रिस्पेक्ट भाऊ केली जाते, बरोबर आहे का नाही. तर अशा प्रकारे भाऊ असती नोकरी, जोपर्यंत नाही का आपलं काही स्टेटस नाही किंवा आपल्याला नोकरी नाही तोपर्यंत आपल्याला पण घरात पण रिस्पेक्ट दिली जात नाही. त्यामुळे नाही का पहिलं आपली जे काही स्टेटस असेल ते नाही का कमवा भावांनो. तरच नाही का काहीतरी खरं आहे. आणि तुम्ही ज्यावेळेस नाही का दुसरीकडे नोकरीला असता किंवा घराबाहेर दुसरीकडे गाव सोडून असताना, तर गावात जरी गेले ना तर लोक नाही का तुम्हाला थोडं रिस्पेक्टफुली बोलता माहिती का. हा नाही का फरक आहे एक नोकरीवाल्यात आणि जो समजा काही करत नाही पण स्ट्रगल मध्ये, तर लोक नाही का त्याचीच किंमत करता भाऊ जो काहीतरी करतो किंवा काय आहे. त्यामुळे स्वतःच नाही का काहीतरी स्टँड तयार करा, तेव्हाच काहीतरी खरं आहे. बरोबर आहे का नाही. तर बघा एका शेतकऱ्याने त्याच्याकडील एकूण जमिनीचा किती भाग, तर 1/6 भाग, बरोबर. त्याचबरोबर किती आणखी 1/5 भाग आणि 1 किती, तर 4 भाग अशा प्रकारे नाही का त्याच्या 3 मुलांमध्ये वाटलेला आहे. तर बघा मग ज्यावेळेस आता वाटलाय म्हणजे काय या ठिकाणी आपल्याला त्याची बेरीज करावं लागणार आहे. म्हणजे तुम्हाला ती एकूण जमीन किती असणार आहे किंवा त्याने किती वाटली ती या ठिकाणी आधी समजत. तर या ठिकाणी बघा, तर तुमचे छेद जे आहे तर हे समान आहेत का, तर छेद समान नाही म्हणून आपल्याला छेद समान करावं लागेल. मग यासाठी आपल्याला नाही का जे छेद आहे त्यांचा लसावी काढून पण आपण छेद समान करू शकतो. तर बघा आता याचा एकदा लसावी काढू बघा, 6 5 आणि 4 यांचा लसावी काढतो मी या ठिकाणी. तर बघा बे एक बे, बे त्रिक 6, 2 ने 5 ला भाग जातो का नाही म्हणून जशाचा तसा, आणि 2 ने पुन्हा 4 ला भाग जातो बघा, बे एक बे, बे दुने 4. आता बघा या खालच्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो का, तर भाग जाणार. बघा आता ज्या उरलेल्या संख्या आहे तर ह्या संख्यांचा आपण या ठिकाणी गुणाकार करून घेऊ बघा. बे पंचे 10 आणि 10 त्रिक 30 आणि 30 दुने 60. तर बघा यांचा गुणाकार आहे 60.
म्हणजे या ठिकाणी भागाकारात तुम्हाला नाही का 60 आणण्यासाठी काय करावं लागेल बघा. आता ह्या ठिकाणी पहिल्या अपूर्णांकात जर 60 आणायचंय तर याला तुम्हाला 10 ने गुण नाही, तर इथं 10 न गुण म्हणलं वरती पण 10 ने गुणावं लागेल. त्याचबरोबर आता बघा इथं जर 60 आणायचंय तर तुम्हाला कितीने गुणावं लागेल, तर या ठिकाणी बघा 12 पंचा 60 बरोबर आहे का नाही. तर या ठिकाणी 12 ने तुम्हाला गुणावं लागेल म्हणजे वरती पण 12 नेच गुणावे लागणार आहे. त्याचबरोबर बघा या ठिकाणी जर आता 60 आणायचंय तर 15 ने गुणावं लागेल. 15 चोक 60 बरोबर ना. तर इथे पण 15 ने गुणावं लागणार आहे. तर बघा आता हे मी या ठिकाणी पुसतो एकदा. तर बघा या ठिकाणी जर 60 होतंय बरोबर आहे ना, इथं 60 येणार आहे. तर मग आपण छेदामध्ये बघा 60 लिहून घेतो मी आणि वरचं बघा 1 गुणिले 10 म्हणजे काय, तर 10. त्याचबरोबर 1 गुणिले 12 म्हणजे काय, तर हे 12 प्लस 15 गुणिले 1 म्हणजे 15. ठीक आहे. तर बघा आता यांचे वरचे जे छेद आहे त्यांची आपण या ठिकाणी बेरीज करून घेऊ. तर बघा 15 आणि 12 किती होतं 27. 27 आणि 10 तर 37 आणि भागाकारात हे खाली तुमचे 60. तर बघा जर समजा त्याच्याकडे 60 एकर जमीन आहे आणि त्या 60 पैकी त्याने किती जमीन दिली रे पोरांना, तर 37 एकर समजा त्याने आपल्या पोरांमध्ये वाटलेली आहे. तर मग उरली किती, तर ती जमीन त्याच्याकडे असणार आहे. तर बघा किती उरत आहे, जर समजा 60 मधून जर 37 वजा केले तुम्ही तर किती उरता तुमच्याकडे, तर बघा उरत आहे 23. किती 23 आणि हे 60 म्हणजे 60 पैकी तुमच्याकडे किती उरली, तर 23. म्हणजेच तुमचं हे उत्तर असणार आहे 23/60 बरोबर आहे का नाही. तर हे तुमचं उत्तर असणार आहे. तर त्या शेतकऱ्याकडे एकूण आता किती जमीन शिल्लक राहिली आहे, तर 23.60 एवढी जमीन. ठीक आहे, समजलं का. तर बघा अशा प्रकारे होते हे अपूर्णांक. आणि या ठिकाणी आपण जे काही अपूर्णांक होतं अंकगणितातलं ते पूर्ण चॅप्टर आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. यावरचे उदाहरण तुम्हाला समजलंय की नाही नक्की सांगा. आणि अशा पद्धतीचे उदाहरण तुम्हाला येत असतात. आणखी तुमच्याकडे जेवढ्या पद्धतीचे वेगवेगळ्या टाईपचे उदाहरणं असतील ते नाही का टाईप वाईज असे लिहून घ्यायचे नोटबुक मध्ये. म्हणजे तुम्हाला नाही की ज्यावेळेस तुम्ही एक्झामला जाणार आहे त्यावेळेस नाही का फक्त कमीत कमी नाही का एक वेळेस जरी नजर मारली त्या टाईप नुसार प्रत्येक चॅप्टर लिहायचा. समजा आता आज तुम्ही नफा तोटा घेतलाय तर नफा तोट्याचे नाही का कोणकोणते टाईप पडतात तेवढं नाही का 1 2 3 4 5 6 असे टाईप वाईज गणित लिहून घ्यायचे एका वहीमध्ये. स्पेशल वही करा त्यासाठी. आणि ज्यावेळेस तुम्ही पेपरला जाणार आहे त्या दिवशी फक्त नाही का आता प्रॅक्टिस झालेली असल्यामुळे तुम्हाला काही विषयच राहणार नाही. पण ते नाही का जे लिहिलेले आहे तुम्ही आता टाईप वाईज तर ते तुम्हाला त्यावेळेस फायदा पडेल. ज्यावेळेस तुम्ही पेपरला जाणार आहे म्हणजे तुम्ही एक जरी रिव्हिजन मारली फक्त त्यावरती नजर जरी मारली तरी तुम्हाला नाही का प्रत्येक टाईपचं उदाहरण हे तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे का नाही. तर अशाच प्रकारे नाही का मित्रांनो आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या व्हिडिओ नाही का येत असतात आणि ते तुम्हाला नाही का नक्कीच त्याचा फायदा होईल. तर बघत जा, आवडले तर शेअर पण करा. ठीक आहे का नाही. तर चला भेटूया आणखीच अशा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.